नमस्कार सर. हा, नमस्कार. हां सर, आता म्हणजे सध्या वातावरण उघडलेलं आहे आणि चांगली थंडी देखील पडलेली आहे सर आणि आता 2026 सुरू होणार आहे. तर या 2026च्या जानेवारी महिन्यात तसेच पुढे देखील पावसाळा कसा राहील त्या संदर्भात देखील एक अंदाज पाहिजे सर शेतकऱ्यांना आपल्या. आज आहे 30 डिसेंबर 2025. हां सर. उद्या वर्षाचा लास्ट दिवस आहे. हां सर. हम्म. हां, आता उद्या शेवटचा दिवस आहे आणि हा आणखीन 2-3 दिवस थंडी आता राहणार. रात्रीच्या थंडीच आहे. हां सर, बरोबर. पण आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थोडं आभाळ येणार, ढगाळ वातावरण. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात का? हा, 10 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. हां सर. पाऊस नाही, काही नाही. उलट ढगाळ वातावरण राहिलं तर फायदा, कारण की हरभऱ्याला फुलं लागत आहेत. वेल वर्गीयसाठी चांगलं. हां सर, बरोबर. हां सर, जानेवारी महिन्यात म्हणजे काही पावसाची शक्यता नाही पण सर. नाही नाही. हां सर, आणि जर पुढचा अंदाज जर सांगायचा म्हटलं सर पावसाळ्याचा देखील तुम्ही तर सांगितलेलं. 2023ला हां सर. सरासरी इतका पाऊस पडेल दरवर्षी जसा पडतोय तसा. हां सर. आणि फक्त परतीचा पाऊस मग जास्त पडणार आहे हां सप्टेंबर मध्ये. हां सर. म्हणजे असं देखील होऊ शकतं का सर, काही भागांना कमी पाऊस देखील राहू शकतो का म्हणजे काही कमी राहील आणि कुठं कुठं जास्त राहील, पण परतीचा पाऊस मग सगळ्याला मग जास्त पडणार सगळ्यांना. हां सर, बरोबर. हां सर, आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या हो. कोणत्याही महिन्यात गारपिटीची शक्यता नाही का सर? गारपीटची शक्यता असू गारपीट दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च होती बघा. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हं. सर सर जर सांगायचं म्हटलं तर यामध्ये कोणते भाग असू शकतात याचा अंदाज मिळू शकतो का सर एक सध्याच्या भाग स्थितीत? नाही, पण काय होतं, गारपीट दरवर्षी भाग बदलते. हां सर. कुठं होती ते सांगतो, म्हणजे नेमकं कोणत्या एरियात होऊ शकते हां सर. ते सांगतो मग आता डिटेल. हां, सांगा ना सर मग आपण. एखादी नदी असली, हां सर. गारपीट जर आली, ते वातावरण आलं त्या टायमाला, तर मग नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये हां सर. एखादं तळ असलं तर तळ्याच्या बाजूला चारही बाजूने 1 किलोमीटर नसतं, त्याच्या पुढे सरकत नाही. हां सर, बरोबर. मग जिथून पाणी तिथून 1 किलोमीटर सगळी कोण असं गोल गोल गोल. हां सर, बरोबर. आणि त्याच्यानंतर एखादा कॅनल असला तर कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्या पट्ट्यानं. हां सर. म्हणजे 2 किलोमीटरचा त्या रोड आपल्या कॅनलच्या बाजूने पट्टा घेऊन चालतं, इकडून एक आणि इकडून एक. हां, बरोबर. म्हणजे असा एक गारपिटीचा म्हणजे एक प्रवास असतो समजा जर आली तर. हो. हां सर. आपण तुम्ही जी एखादा सांगितली. डोंगर असला तर डोंगर होईल, हां सर. पण डोंगराच्या बाजूला काळी जमीन असते तिथं होणार नाही. हां, बरोबर सर. हां, म्हणजे तुम्ही 10 मार्च ते सॉरी सर 10 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गारपिटीची शक्यता आहे. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हां, 22 फेब्रुवारी 10 मार्च दरम्यान गारपिटीची शक्यता आहे. आणि तसेच तुम्ही सर 2026 संदर्भात देखील सांगितलं की यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. नाही नाही, सरासरी इतका कमी नाही. सरासरी इतका सॉरी सॉरी आणि म्हणजे आता तुमचा बुलढाणा जिल्हा आहे, समजा तुमच्या बुलढाणा जिल्ह्याला 600 मिलीमीटर पाऊस पडतोय, हां सर. तर 600 पडेल. पण यावर्षी तुमची इथं 1300-1400 मिलीमीटर झाला, दुप्पट पडला. 2 वर्षाचा पाऊस पडला, तसं नाही पडणार. हां, म्हणजे दुपटीसारखा पाऊस पडणार नाही. हं. आणि सर फक्त परतीचा पाऊस मग चांगला पडेल सगळ्यांनाच हां, सप्टेंबर महिन्यात. हां सर, बरोबर. 20 सप्टेंबर ते हां 30. सर. हां, आणि सुरुवातीला सांगितलेलं आहे सर की काही भागांना पाऊस कमी देखील असू शकतो म्हणजे त्यांना वाट देखील पाहावं पाऊस काय लागेल. होणार आहे, 8 जूनला पाऊस येईल. हां सर. 8, 9, 10ला पाऊस पडेल काही भागात. हां सर. 15, 16, 17ला काही भागात येईल. हां सर. त्याच्यात कापसाच्या लागवडी होतील थोड्याफार. हां सर. आणि 21 ते 30 जून मग सगळीकडे पडेल. हां सर, अतिशय महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे तुम्ही. हं. आणि सर एक अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न होता, की आता अनेक शेतकरी काय करतात सर गहू पेरणी संदर्भात विचारत आहे. आता जर गहू पेरणी केली तर चालेल का? आता उशीर झाला, पण तरी उतार कमी येते. पण पेरायचं फक्त संख्या वाढवायची, खत जास्त द्यायचं. हां सर, कसं नियोजन करावं मग आणि किती तारखेपर्यंत पेरणी त्याच्यापेक्षा करावी? काय करा म्हणा, आता गहू पेरण्यापेक्षा काय करा, आणि 15 दिवस थांबा. एक उन्हाळी मूग करा म्हणा, अगस्ती म्हणून जात भेटती, हां सर. हां पंजाबची भेटती ती. हां सर. त्याला 6-7 क्विंटलचा उतार येते. 6 ते 7 क्विंटलचा उन्हाळी मूग. हम्म. हां सर, अजून काही पर्याय असतील का शेतकऱ्यांनी की जे उन्हाळ्यामध्ये पेरणी करायला हवी? म्हणजे मूग तर सांगितलंय. उन्हाळी मूग जमतंय, तीळ जमतंय, सोयाबीन जमती. हां सर, बरोबर. हां सर, नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांनी गहू पेरायचा असलं तर पेरू शकता, परंतु उतार कमी येऊ शकतो आणि दुसरं सांगितलंय सरांनी, की जास्त खत टाका आणि जास्त बी टाका. हम्म. हां, म्हणजे तेव्हा उतार येईल. हम्म. कारण की आता खूप उशीर झालेला आहे.
हो ना. हा सर, अतिशय महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे 2026 संदर्भात सर. नक्कीच शेतकऱ्यांना खूप मदत होणार आहे. कारण की हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. कारण की आता सध्या सुरू आहे डिसेंबर आणि आता नवीन वर्ष लागत आहे.